नागपूरचा कोतवाली परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झालाय। तळीपार असूनही कुख्यात आरोपीचा जीवघेणा हल्ला आणि पोलिसांनी काही तासातच पकडले आरोपीला। पाहूया सविस्तर वृत्त। 8 ऑगस्टच्या दुपारी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना घडली आहे। परिसरातील एका युवकावर कुख्यात गुन्हेगार पियुष उर्फ पिल्ला बेले आणि त्याच्या साथीदारांनी चाकूने जीवघेणा हल्ला केलाय। पियुष बेले हा तडीपार आदेशाखाली असूनही शहरात फिरत होता। त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक रितेश आहेर यांनी तात्काळ पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केलाय। अल्पमदतीस पोलिसांनी पियुष बेले आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकूही जप्त करण्यात आला आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। रितेश आहेर यांनी सांगितले आहे की तडीपार असूनही गुन्हेगार शहरात येणे आणि अशा प्रकारे हल्ला करणे ही गंभीर बाब आहे आणि यावर कठोर कारवाई होईल। दिनांक 6/8 म्हणजेच 2 दिवसापूर्वी सकाळी 5:30 ते 6:15च्या दरम्यान फिर्यादी स्वप्नील गजबिये हे सकाळी दान धरत असताना त्यांच्या घराजवळ टू व्हीलर पाडण्याच्या कारणास्तव 6 आरोपी यांनी त्याबाबत गुन्हा केला होता। त्यामध्ये त्यांनी फिर्यादीच्या दंडावरती चाकू मारून त्यांना जखमी केलं होतं आणि तो जो चाकू होता तो हातातच दंडामध्ये अडकून पडला होता। अशा परिस्थितीत जेव्हा आम्हाला खबर मिळाली तर आम्ही त्यातील 4 जे मुख्य आरोपी आहे पियुष बेले, अंकुश डोमकरेवार, सुजल मंद्रेकर आणि आर्यन बोराडे अशा सर्वांना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्यासोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालसुद्धा ते मिळून आलेले आहेत। त्यात ते पियुष बेले जे आहे हा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून याला आम्ही तडीपार केलं होतं, तरी देखील हा पुन्हा येऊन त्या प्रकारचे गुन्हे करत होतो। याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनने 1-2 तासामध्ये 4 मुख्य आरोपी आणि 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी घटनास्थळावरती परिपूर्ण शांतता पसरवून त्या ठिकाणच्या लोकांचे मनपरिवर्तन करून त्या ठिकाणी माननीय परिमंडळ 3चे DCP सर, माननीय ACP मॅडम यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी आरोपीला शिताफीने पकडण्यास मार्गदर्शन केलेले आहे। सध्या परिस्थिती शांतता असून कोणीही कोतवाली पोलीस स्टेशनच्या स्थलसीमेमध्ये विनापरवाना कायद्याचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावरती इथून पुढं कडक कारवाई कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे देण्यात येत आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे, अशी कोणती अपरिचित कोणती घटना माहिती पडल्यास तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन संपर्क करावा। तडीपार असूनही शहरात परत येऊन हल्ला करणे आणि काही तासात पकडले जाणे, कोतवाली पोलिसांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे। पण असा सवाल उपस्थित होतो की तडीपार गुन्हेगार शहरात प्रवेश कसा करतात, यावर बंदोबस्ताची गरज आहे।